न्यायासाठी मराठी माणूस मुंबईत नाही तर सुरत गुवाहाटीला जाणार का? उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला. मनोज जरांगेंकडून उपोषणाची आंदोलनाला गालबोट लागू देऊ नका, मुंबईकरांना त्रास देऊ नका, जरांगेंचा आंदोलकांना आवाहन. मनोज जरांगेंची मागणी ओबीसी आरक्षण संपवणारी आहे. लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर निशाणा. ओबीसीतूनच आरक्षणाची मागणी बेकायदेशीर असल्याचं केलं विधान. आरक्षणाला धक्का लागला तर ओबीसी रस्त्यावर उतरतील, बबनराव तायवाडे यांचा इशारा. इतर आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याची भूमिका. मराठा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांची प्रतिक्रिया. तर सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेण्याची शक्यता. अन्य समाजाचं आरक्षण काढून मराठ्यांना देणं हे अयोग्य. सरकार सर्व समाजांच्या मागे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केलं जात आहे. संजय राऊतांचा महायुतीला टोला. शिंदे समितीनं वेळोवेळी चांगले निर्णय घेतले, शिल्लक बाबी पूर्ण केल्या जातील, दीपक केसरकर यांची माहिती. आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांकडून न्याय आणि विरोधक भूमिकाहीन. केशव उपाध्यायांची मवियावर टीका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार. लालबागच्या राजासह अन्य महत्त्वाच्या गणेश मंडळांना देणार भेट. बिहारमधील काँग्रेस आणि भाजपमध्ये राडा. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या अपशब्दांवरून भाजप झाली आक्रमक. जालन्याच्या गाडेघवाणमध्ये कार विहिरीत कोसळली. 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू. मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना वाचवताना कारचं नियंत्रण सुटलं. कार पडली विहिरीत. पावसामुळे यवतमाळ आणि नांदेडमधील शाळांना सुट्टी. पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ. सतर्कतेचे आदेश.